आपल्याला इथे गणित दिलेलं आहे आणि ही गणित बऱ्यापैकी स्पर्धा परीक्षेमध्ये विचारली जातात। तर गणित काय दिलेलं आहे, 6 मित्र ए बी सी डी ई आणि एफ एकत्रितपणे एक खेळ खेळत आहेत, ज्याच्यामध्ये सर्वजण केंद्राकडे तोंड करत आहेत। ई हा डी च्या डावीकडे आहे, कुठे आहे, डी च्या डावीकडे आहे। सी हा ए आणि बी च्या मध्ये आहे। एफ हा ई आणि ए यांच्यामध्ये आहे। तर खालीलपैकी कोण डी व एफ यांच्यामध्ये आहे? डी आणि एफ च्या मध्ये कोण आहे? ऑप्शन दिलेले आहेत, एक आहे ई, दुसरा आहे बी, तिसरा आहे सी आणि चौथा आहे ए। मग अशा वेळेला काय करायचं बघा, आपण त्यांची बैठक व्यवस्था मांडून घेऊया। पहिला काय सांगितलं, ई हा डी च्या कसा आहे, डावीकडे। हे काय घेतलं आपण, हे मध्यबिंदू घेतला, बरोबर आहे। ते केंद्र म्हणजे हा केंद्र झाला, तर केंद्राकडे तोंड करून ते बसलेले आहेत, हा केंद्र झाला। आता पहिला आपण घेतला की ई हा डी च्या डावीकडे आहे, मग आपण इथं डी घेतला, बरोबर आहे, हा घेतला डी। आता डी च्या डावीकडे कोण आहे, ई, म्हणजे इथे कोण येणार आहे, ई येणार आहे। आता नंतर काय त्यांनी सांगितलंय, तर सी हा ए आणि बी च्या मध्ये आहे आणि एफ हा ई आणि ए च्या मध्ये आहे। आता इथे ई भेटलेला आहे, तर ई आणि एफ हा कसा ई आणि ए च्या मध्ये आहे, म्हणजे इथे मध्ये घेऊया आपण त्याला, हा एफ घेतला। नंतर त्याच्या मध्ये आलाय म्हटल्यानंतर इथे काय येणार आहे, ए येणार आहे, बरोबर। ई आणि ए च्या एफ मध्ये आहे, हे ऑप्शन झालं। त्याच्यानंतर काय त्यांनी सांगितलंय, सी हा ए आणि बी च्या मध्ये आहे, इथे आपण घेतला सी आणि इथे आपण घेतला बी, कारण सी कसा आहे, ए आणि बी च्या मध्ये आहे। तर पुढे प्रश्न बघा काय आपल्याला विचारलाय, तर डी व एफ यांच्यामध्ये कोण आहे, हा झाला डी आणि हा झाला एफ, मध्ये कोण आला, ई, ऑप्शन ए त्याचं उत्तर असणार आहे। तर अशा प्रकारे एक एक वाक्य वाचून तुम्ही बैठक व्यवस्था मांडून घ्यायची आहे।